नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रत्येक राशीची काही स्वभाव वैशिष्ट्ये असतात. आपली जी काही रास असते त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही गुणवैशिष्ट्ये ही नक्कीच आढळतात. तर मित्रांनो, तुमचा ज्योतिषशास्त्र, कुंडली, पत्रिका, तारे, ग्रह यावर कदाचित विश्वास नसेलही. तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या कर्तृत्वानंच यश मिळवलंय किंवा मिळवेल, पण तरीही तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अगदी गंमत म्हणून का होईना पण पहा. तुम्हाला लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये कळतील आणि तुमच्या आसपास लोकांची तुम्ही जर चेक केलीत तर नक्कीच तुम्हाला ती त्या राशीप्रमाणे सापडतील. तर मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास ती म्हणजेच मेष रास. मित्रांनो, मेष राशीचे लोक नेहमीच उत्साही असतात. त्यांना सर्व गोष्टींबद्दल उत्सुकता, कुतूहल नक्कीच असतं. एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर ते त्याबाबत अतिशय सकारात्मक असतात. अत्यंत निर्धारानं झपाटून जाऊन ते हाती घेतलेलं काम पूर्ण करतात. स्वतःच्या नेतृत्व क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ते सगळी आव्हानं पेलायला तयार असतात. पण या मेष राशीच्या लोकांचा एक दुर्गुण आहे, तो म्हणजे त्यांच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाहीत की ते चिडचिड करतात. त्यांना प्रचंड राग येतो. संत स्वभावाच्या व्यक्ती त्यांना मुळीच आवडत नाहीत. एखाद्या कामात उशीर झाल्यास ही माणसं लगेचच अस्वस्थ होतात. अधीरता हा पण त्यांच्या स्वभावाचाच एक गुणधर्म आहे. आता पुढची रास ती म्हणजेच वृषभ रास. मित्रांनो, वृषभ राशीचे लोक विश्वासार्हता, व्यावहारीपणा आणि संयम यासाठी ओळखले जातात. त्यांना स्वतःच्या हातांनी काम करायला आवडतं आणि कोणत्याही कामासाठी आवश्यक तेवढा वेळ देण्याची त्यांची तयारीही असते. या व्यक्ती विश्वासार्ह असल्यानं उत्कृष्ट कर्मचारी किंवा मित्र म्हणून लोकप्रिय असतात. त्याचवेळी ते अतिशय ठाम असतात. आपल्या म्हणण्याला ते चिटकून राहण्यात अत्यंत समर्थ असतात. बदल स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना तडजोड करायला किंवा एखादी गोष्ट सोडून द्यायला बिलकुल आवडत नाही. आता पुढची रास ती म्हणजेच मिथुन रास. मित्रांनो, मिथुन राशीच्या व्यक्ती अगदी समर्पित साथीदार असतात. गप्पिष्ट स्वभावाच्या या व्यक्तींना त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाशी गप्पा मारायला फार आवडतं. अतिशय प्रेमळ असणाऱ्या या व्यक्ती जिज्ञासू आणि मुक्त आणि दिलखुलास स्वभावाच्याही असतात. लेखक आणि कलाकार व्यक्ती या राशींच्याच असतात. चंचलता आणि अस्थिर स्वभाव ही यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यांना आयुष्यात सतत नाविन्य हवं असतं. निरसपणा आणि एकसुरी दिनचर्या त्यांना बिलकुल आवडत नाही. अगदी सहजपणे ते नवीन लोक किंवा परिस्थिती याच्याशी जुळवून घेऊ शकतात. आता पुढची रास ती म्हणजेच कर्क रास. कर्क राशीचे लोक सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्ट्याही भावनिक असू शकतात. हे लोक समर्पित, दयाळू आणि सहानुभूती असणारे असतात. अडचणीत असणाऱ्या लोकांच्या मदतीला ते स्वतःहून धावून जातात. मात्र कर्क राशीचे लोक अतिशय मुडी असतात. त्यांच्या स्वभावात अधीरता असते. काहीसे स्वार्थी विचार सुद्धा त्यांचे असतात. ते रागावले असतील आणि जलाशयाजवळ किंवा पाण्याजवळ उभे राहिले असतील तर ते पटकन शांत होतात, कारण ही जलतत्वाची रास आहे म्हणून. आता पुढची रास आहे ती म्हणजेच सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्ती नावाप्रमाणेच उग्र असतील असं वाटत असेल तर तसं अजिबात नाही. या राशीच्या लोकांना इतरांचं लक्ष आकर्षित करून घ्यायला आणि सतत केंद्रस्थानी राहायला आवडतं. त्यामुळे सेलिब्रिटी असलेल्या व्यक्ती शक्यतो या राशीच्या असतात. या लोकांची कल्पनाशक्ती उत्तम असते, पण उत्कटतेचा अभाव असतो. त्यांना थिएटरमध्ये जाणं, मित्रमैत्रिणींसोबत मजा करणं, वस्तू खरेदी करणं आवडतं. सगळ्या जगाचं लक्ष फक्त आपल्याकडे असावं असं वाटणाऱ्या या व्यक्ती आपल्याकडे कोणाचं दुर्लक्ष झालेलं सहन करू शकत नाहीत. आता पुढची रास ती म्हणजेच कन्या रास. कन्या राशीचे लोक अतिशय व्यवस्थित, बारकाईनं सगळ्या गोष्टी लक्ष देऊन करणारे असतात. स्वतःचं अतिशय परखड आत्मपरीक्षण करणारे हे लोक असतात. एखादी गोष्ट उत्कृष्ट करण्यासाठी ते स्वतःवरच दबावही आणत असतात. अतिशय समर्पित आणि दयाळू असलेले हे लोक मनानं अतिशय उदार असतात. ते उत्तम केअरटेकर, नर्सेस होऊ शकतात. या राशीचे लोक उत्तम लेखकही होऊ शकतात. लेखनाशी संबंधित नोकरीत देखील ते उत्तम कामगिरी बजावतात. आता पुढची रास ती म्हणजेच तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींना लोकांमध्ये राहायला खूप आवडतं. ते समाजशील असतात. व्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यांना स्वतःबद्दल अतिशय अभिमान असतो.
बुद्धिमत्तेवर याचा अधिक भर असतो. अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चेत त्यांना रस असतो. सभ्यता आणि सकारात्मकता यांचा अपूर्व संगम या लोकांमध्ये आपल्याला आढळून येतो. कोणत्याही किमतीवरती मतभेद टाळण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. आता पुढची रास आहे ती म्हणजेच वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे लोक नैसर्गिकरित्या नेते असतात. प्रत्येक गोष्टीची उत्सुकता असणारे हे लोक सत्यतेवर विश्वास ठेवतात. विश्वासार्हता हा त्यांचा एक मोठा गुणधर्म असतो. एखादी गोष्ट यांना गुप्त ठेवायला सांगितली तर ते जीवाच्या करारानं ती गुपित बाळगतात. मात्र कधीतरी हाच गुण त्यांच्यासाठी त्रासदायकही ठरू शकतो. ईर्ष्या हा वृश्चिक राशीच्या लोकांचा मोठा अवगुण आहे. त्यांच्या नात्यांसाठी हाच गुण मारक ठरतो. आता पुढची रास आहे ती म्हणजेच धनुरास. या राशीच्या लोकांना अत्यंत दिलखुलास आणि उत्तम विनोदबुद्धी असते. हे यांचं खास स्वभाव वैशिष्ट्य आहे. त्यांना प्रवास करायला आणि नवनवीन लोकांना भेटायला फार आवडतं. नवनवीन ठिकाणं पाहायला ते नेहमी उत्सुक असतात. धनुराशीच्या लोकांना एखादी कल्पना सुचते तेव्हा ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ते झपाटून काम करतात. त्यांची एक सवय मात्र त्यांना नेहमी अडचणीत आणणारी असते. ती म्हणजे ते एखादी गोष्ट पूर्ण करण्याचे किंवा पाळण्याचं आश्वासन देतात मात्र ते पूर्ण करत नाहीत. या व्यक्ती चिडचिड्या होतात. त्यांना कसल्याही बंधनात राहायला आवडत नाही. मुक्त आणि स्वतंत्र राहणं त्यांना आवडतं. आता पुढची रास आहे ती म्हणजेच मकर रास. मकर राशीची माणसं अतिशय शिस्तबद्ध आणि जबाबदार असतात. त्यांच्याकडे कार्यपद्धती तयार करण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची क्षमता असल्यानं या व्यक्ती व्यवस्थापकीय पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतात. तेच एखादं रेस्टॉरंट निवडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हाही ते विनाविलंब निवडतात. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची यांची क्षमता ही कौतुकास्पद असते. परंतु यामुळे ते काही वेळा दुरस्थ असल्यासारखे भासतात. यांना संगीताची आवड असते. कुटुंबाला त्यांचं सर्वाधिक प्राधान्य असतं. आता पुढची रास ती म्हणजेच कुंभ रास. कुंभ राशीचे लोक विचारवंत असतात. ते सतत इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात. अर्थपूर्ण भाषणात त्यांना अधिक आवड असते. कुंभ राशीचे लोक थोडेसे लाजाळू असतात, परंतु आवश्यकता असते तेव्हा ते मोकळे होतात. मित्रांच्या गटात हे लोक खूपच खुलतात. समाजातील सर्व स्तरातील लोकांबद्दल त्यांना काळजी असते. आता मीन रास. मीन रास ही प्रेमळ आणि दयाळू व्यक्तींची रास आहे. दयाभाव आणि बुद्धिमत्ता हे गुण असणाऱ्या या व्यक्ती दुसऱ्यांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. त्यांना संगीत फार आवडतं. रोमांस आवडणाऱ्या मीन राशींच्या व्यक्तींना वास्तवापासून दूर राहायचं असतं. या व्यक्ती सहजपणे कोणावरही विश्वास ठेवतात. त्यामुळे अनेकदा त्यांचं शोषण होताना आपण पाहतो. फसवणूक होते. तर मीन राशींच्या व्यक्ती अत्यंत क्षमाशील असतात. त्या तेवढ्याच पटकन माफही करून टाकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रत्येक राशीची काही स्वभाव वैशिष्ट्ये असतात आणि त्यानंच माणसाचं व्यक्तिमत्व खुलत असतं. तर मग तुमची रास कोणती आहे आणि तुमचं स्वभाव व्यक्तिमत्व याच्याशी जुळतंय का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.